वेताळ 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 वेताळ, अरे तू तरी समोर ये ना. तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय का? हा तर विक्रमाचा आवाज आहे. तो मला का बोलवतोय? मी जावं की काय करावं? काय करावं? वेताळ, शनिदेवा, आपण इथे? होय, मी. आपण इथे कसे काय? कारण विक्रम तुला हाक मारतोय आणि तू त्याला भेटायला जाण्याचा विचार करतोय. हे तुम्हाला कसे समजले? तो प्रश्न महत्वाचा नाही. प्रश्न हा आहे की तू जाणारेस की नाही. मी तुला इतकेच सांगायला आलोय की तू जाऊ नयेस. कारण तू त्याला भेटायला गेलास की पुढची 7.5 वर्ष मी तुझ्याही राशीत प्रवेश करेन. काय बोलता आहात शनिदेव? अगदी सत्य तेच बोलत आहे. मी पुढील गोष्टींची कल्पना तुला देत आहे. आता निर्णय तुझा आहे की तुला विक्रमाकडे जायचे की नाही. शनिदेवा, आपलं यामागे नक्कीच काहीतरी प्रयोजन असणार आहे. आपली लीला. हा वेताळ अजून कसा नाही आला? इतका वेळ का लागतो याला? आहो, इतका वेळ झाला अजून प्रधानजी कसे आले नाही? नक्की काय घडले असेल? तुम्ही थोडा धीर धरा. सैनिक गेलेत विक्रमला शोधायला. ते आले की काय ते समजेल. काळजी करू नका. प्रधानजी. प्रणाम महाराज. प्रधानजी, काय झाले? विक्रम बद्दल काही कळलंय का? कुठे आहे तो? नाही, महाराजांबद्दल अजून कुठूनच काही वार्ता आली नाही. सैनिकांनी सगळीकडे शोधलं पण महाराज कुठेच सापडले नाही. अहो, हे काय अघटित घडते आहे? कुठे असेल माझा विक्रम? अहो, आपल्याला तामलिंदापुराला प्रस्थान करायचे होते, परंतु ते आता शक्य नाही. आपल्याला त्यांना तसा निरोप पाठवायला हवा. हे बघा, आता ते महत्वाचं नाही. प्रथम विक्रम सापडायला हवा. प्रधानजी, आपल्या विश्वासू सैनिकांना पाठवा. गुप्तहेरांची मदत घ्या. आजूबाजूच्या राज्यांमध्ये शोध घ्या. सगळा परिसर पिंजून काढा. जशी आज्ञा महाराज. मी आपल्या म्हणण्यानुसार सैनिकांना इतर राज्यांमध्ये पाठवून महाराजांचा शोध घ्यायला सांगा. येतो. अहो, आपण विक्रमचा शोध घेत आहोत याची कल्पना चंद्रसेन राजांना द्यायला हवी. ते आपली प्रतीक्षा करत असतील.
नगर, इथे मला अन्न पाणी मिळू शकतं. साई, आता माझ्या पायात त्राण उरला नाहीये. या नगराच्या वेशीपाशी तर सैनिक आहेत आणि ते मला या अवस्थेत नगरात प्रवेश देणार नाहीत. मला यांना चकवा देऊन आत जावं लागेल. करशील चोरी? पुण्यांदा असं नाही करतो, माफ करा. करशील चोरी? चोरी करशील? नाही करणार. करशील परत तू? करशील चोरी? करशील का चोरी परत? करशील? बोल, करशील तू? पुण्यांदा असं नाही करतो, माफ करा. माफी मागतोस? माफी मागतोस? देवाची आण घेऊन सांगतो, नाही अरे देवाची करणार. कोणी शपथ तरी नको घेऊस. अगं अनामिका काय करतेस तू हे? सोड तो साबू, सोड सोड म्हणतोय ना. अगं किती मारलंयस याला? झालंय तरी काय? चोरी केले त्याने, तेही आपल्या वाड्यात. म्हणून शिक्षा देते मी त्याला. काय रे, नोकर असून चोरी करतोस? काय चोरलंयस बघू? मालक, घरी अन्नाचा कण नाही. पोरं बाळ उपाशी आहेत, म्हणून धान्य चोरी करत होतो. पण पुण्यांदा असं नाही करायचो. चोरी करतोस आणि वर तोंड करून सांगतोस फक्त धान्य चोरलं म्हणून? नाही नाही, तुला ना मी अशी सोडणार नाही. बस कर आता, जाऊ दे त्याला. झाली तेवढी शिक्षा पुरे. जा तू, आणि पुन्हा जर अशी चूक केलीस तर तुझी खैर नाही. जी मालक. का जाऊ दिलं तुम्ही त्याला? लोलिका, काय करावं ग तुझं? आई विना पोर तू, म्हणून तुझे सगळे लाड पुरवत आलो. पण आता तुझ्या ह्या स्वभावाचा मीच कारणीभूत आहे असं मला वाटू लागलं. अगं तू लहान होतीस तेव्हा ठीक होतं, पण आता तू मोठी झाली आहेस, तुझा विवाह करायचा आहे, त्यामुळे तुला स्वतःमध्ये बदल करावे लागतील. अहो करेन मी वेळ आल्यावर. तुझी आई असती तर तिनेच तुला विचारलं असतं, तुला कसा वर हवाय? मला असा वर हवाय जो सर्व गुण संपन्न असेल, जो दिसायला देखणा असेल, वीर, कर्तृत्ववान असेल आणि तरी विनम्र असेल. सगळे त्याच्याकडे बघताना माना झुकवून बघतील, असा वर हवाय मला. खूप चांगल्या अपेक्षा आहेत तुझ्या, पण मी तुझ्यासाठी असा मुलगा शोधत आहे जो घर जावई देखील होईल आणि आपला हा कारभार देखील सांभाळेल. येऊ का?
कोण तू? म्या सुज्ञा. आमच्या मालकांनी लोखोटा द्यायला सांगितलंय. तू अत्यंत आनंदाचा संदेश घेऊन आला आहेस. ठरलेल्या व्यवहाराची संमती कशी आली नाही याची चिंता होती मला. माझं कामच आहे ना ते. थांब, तुला न्याहारी आणायला सांगतो. नाही नाही मालक, म्या माझा भाकर तुकडा घेऊन आलोय. पण तुमच्या वाड्याच्या बाहेर एक माणूस आलाय, त्याला द्या खायला. काय सांगावं, त्याच्याच पायगुणामुळे हा संदेश आला असेल. पण त्याला भूक लागली आहे हे तुला कशावरून समजलं? या सृष्टीत माझ्यापासून काही लपून राहत नाही. मीच तर आणलंय त्याला इथं. काही म्हणालास का? हा नाही मालक, मी आज जातो. तुम्ही मात्र त्या माणसाला काहीतरी खायला द्या. येतो. शनिदेव, खरंच तुमची लीला ही सामान्याला कळणारी नाही. तुमचे न्यायदान आणि दंड हे मनुष्याच्या कर्माला धरून असतात. विक्रमाच्या 7.5च्या या ग्रहदशेला आता सुरुवात झाली आहे आणि यात पुढे अजून काय काय घडणार आहे ह्याच्यापासून तो अनभिज्ञ आहे. कोण आहेस रे तू? आणि असा परवानगीशिवाय नगरात कसं काय घुसलास? मी ते, मला भूक लागली. अरे पण तू आहेस कोण? चोरी करायला आलायस ना? नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी चोरी करायला नाही आलो इथे. हे बघ, खोटं बोलू नकोस. मला माहितीये तू चोरी करायलाच आलायस. चल निघ इथून. हो, तुमचं काय ऐकायचं नाही आम्हाला. चला जावा इथून, चला. काय सुरू आहे? काय सुरू आहे? मालक, हा माणूस आहे ना परवानगीशिवाय नगरात घुसलाय. ठीक आहे, तुम्ही जा, मी बघतो. चला, माझं काम झालं. धन्यवाद, तुम्ही माझ्यावरती विश्वास दाखवलात. पण तू कोण आहे आणि इथे का आलाय? आणि काय हवंय तुला? फार थकलोय हो मी. खूप दूरवरून चालत आलोय. तहान देखील लागली. थोडं पाणी मिळेल का? हा मनुष्य सामान्य घरातील वाटत नाही. याच्याकडे बघून का कुणास ठाऊक, पण याचा संबंध कोणत्या तरी राजघराण्याशी असावा असं वाटत आहे. हो नक्कीच, मी या राज्यातला एक नामवंत व्यापारी आहे. आजपर्यंत माझ्या दारातून कोणीही विनमुख गेलेले नाही. कोण आहे रे तिकडे? पाणी आणा. धन्यवाद. हे राज्य कोणते आहे? तामलिंदापूर. काय? तामलिंदापूर? इथे कुणाला कळायला नको मी कोण आहे. माझी वस्त्र आणि माझी अवस्था देखील चांगली नाहीये. त्यामुळे माझी ओळख लपवणे योग्य राहील. काय झाले? या राज्यात परवानगी शिवाय कोणी आत येऊ शकत नाही ना? हो,
म्हणूनच मी विचार करतो की तुम्ही ते कसे आला. मला बहुतेक चकवा लागलाय. ठीक आहे, तुम्ही आता कोणाला काही सांगू नका. यांना चांगली वस्त्रे द्या आणि राहण्याची सोय करा. कुठे करायची यांची राहण्याची सोय? आतमध्ये चित्रशाळेत सोय करा त्यांची. आणि हो, लक्षात ठेवा की हे आपले अतिथी आहेत. चांगली बडदास्त ठेवा. तुम्ही आज जाऊन विश्राम करा. तुमचे खूप खूप धन्यवाद. चला. का कुणास ठाऊक, पण मला हा उच्च कुलीन वाटत आहे. असे असेल तर अलोलिकेसाठी हा उत्तम वर आहे. अत्यंत सुंदर अशी स्थलचित्र आहेत. मला खूप आवडली. पण सर्वात जास्त हा हंस पसंत आहे. हा तुमचा विश्रामगृह, ही तुमची वस्त्रे आणि भोजन. तुम्ही आवरून खाऊन घ्या आणि विश्राम करा. धन्यवाद. तुम्हाला आणखी कशाची गरज असेल तर सांगा. हो. अच्छा, ही आहे चित्रशाळा. राजकुमारी, हवं असं रडून काय होणार आहे का? अगं मग काय करू कुसुम? अजून किती प्रतीक्षा करायची? हाऊ पण असं रडून विक्रम महाराज येणार आहेत का? हा, रडून रडून चेहरा बघा कसा झालाय तो. हो, येतील ते. पण कधी? मी मनोमन त्यांना माझे पती म्हणून मानले आहे. त्यांना काही झालं नसेल ना याचीच भीती वाटते. हो, असं काही बाई विचार कशाला करताय? काहीतरी दुसरं कारण असेल. मला त्यांचीच चिंता सतावतीये. हे श्री महादेव, त्यांना काही होणार नाही याची आपण काळजी घ्या. मी सदैव तुमची ऋणी राहील. हा, आपण ना असं करूया, सकाळपर्यंत वाट पाहूया. ते नक्की येतील. तुम्ही नका काळजी करू. छाया